पहलगामला 26 जण मृत्युमुखी पडले त्या टेरर अटॅकमध्ये। तर तिथे आपल्याला स्पष्ट समजलं की पाकिस्तानला कुठं ना कुठंतरी इंडियाच्या सेक्युलरिझमवरती हल्ला करायचा होता। आणि त्यानंतर असं लक्षात आलं की ते जे टेररिस्ट होते ज्यांनी तिथे हल्ला केला त्यांना आर्मीचं ट्रेनिंग दिलं गेलं होतं, मिलिटरी ट्रेनिंग दिलं होतं आणि मग त्यांनी तो हल्ला केला। मग ह्याच्यामध्ये असं समजतं की पाकिस्तानच ह्या सगळ्या आतंकवादी संघटनांना पुढाकार देते आणि त्यांना पाठिंबा देते, त्यांना फंडिंग प्रोव्हाइड करते। आणि एकंदरीतच पाकिस्तानची डिफेन्स मिनिस्टर जे आहेत त्यांची ह्याच्यावरती भूमिका अशी होती, त्यांचं ह्याच्यावरती असं स्टेटमेंट होतं की वी आर सपोर्टिंग दिस टेररिस्ट ऑर्गनायझेशन, वी आर सपोर्टिंग अँड फंडिंग देम सिन्स 3 डेकेड्स अँड वी आर डुईंग दिस डर्टी वर्क सिन्स 3 डेकेड्स असं त्यांचं स्टेटमेंट आलं। आणि आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सडेतोड त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजूनही त्यांच्या बाजूनही ते अजूनही तसं करायचा प्रयत्न करतायत, हल्ले करायचे प्रयत्न करतायत। त्यांचा एकही नागरिक आपण मारलेला नाही आहे, आपण त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमवरती हमला केला आहे। त्या ठिकाणी आपल्याला असं समजतं की भारताचं जिओपॉलिटिकल अलायन्स जे आहे ते कुठं ना कुठंतरी स्ट्रॉंग होतं आहे। आणि ऑपरेशन सिंदूर हे इंडियन मिनिस्ट्रीच्या हिस्ट्रीमधलं सगळ्यात पॉवरफुल ऑपरेशन आहे। आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे अशी आहे की हे ऑपरेशन भारतीय वुमेन नी लीड केलं आहे। वी सल्यूट विंग कमांडर व्योमिका सिंग ॲज वेल ॲज कर्नल कुरेशी मॅम। आणि आमच्यासाठी कुठं ना कुठंतरी भारताच्या युवकांसाठी हे कौतुकास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे।